आणि यानंतर आपण थेट नांदेडमध्ये पाहतो आहोत। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण हे प्रथमच नांदेडच्या दौऱ्यावर आहेत। अशोक चव्हाण हे सध्या नांदेडमध्ये दाखल झालेले आहेत। भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण हे प्रथमच नांदेडमध्ये आज नांदेडमध्ये त्यांचा हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांची प्रचंड अशी गर्दी झालेली आपण पाहतो आहोत। अशोक चव्हाण यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची ही प्रचंड मोठी गर्दी। आपले प्रतिनिधी रमेश चेंडके आहेत नांदेडमधून आपल्या सोबत। रमेश, नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचं भाजपमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदाच जे आहे ते आगमन झालेलं आहे आणि त्याच जमिनीमध्ये कार्यकर्त्यांनी जे आहे ते त्यांचं नांदेडच्या एअरपोर्टवरती स्वागत केलेलं आहे। आपण जर बघत असाल तर आपण आपल्या कॅमेरावर जी गर्दी आहे ती सगळी नांदेड एअरपोर्टची गर्दी आहे आणि या ठिकाणी अशोक चव्हाण समर्थकासह भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते मोठी गर्दी केली आहे। आता नांदेड एअरपोर्टवरून अशोक चव्हाण जे आहेत ते त्यांच्या निवासस्थानाकडे जाणार आहेत। रस्त्यानं जाता जाता त्यांचे जागोजागी सत्कार होणार आहेत। सुरुवातीला ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जातील आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालतील आणि त्यानंतर तिथून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाऊन त्यांनाही पुष्पहार घालतील। त्यानंतर जे आहे ते त्यांच्या निवासस्थानी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह अशोकराव चव्हाण यांच्या समर्थकांची जी आहे ते चर्चा होणार आहे। अनेक कार्यकर्ते जे आहेत ते तयारीसाठी सज्ज आहेत आणि त्यांच्या निवासस्थानी ही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आता जमलेली आहे। मागच्या 3 तासापासून अशोक चव्हाण कधी नांदेडमध्ये येतात ही उत्सुकता जी आहे ते त्यांच्या समर्थकांसह भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना लागली आहे। आपण जर बघितलं तर नांदेड शहर जे आहे ते पूर्ण सजलेलं आहे। नांदेड शहरामध्ये जागोजागी जे आहेत ते पोस्टरबाजी केलेली आहे। त्यामध्ये भाजपच्या मोठ्या नेत्याचे फोटो असतील, त्याचबरोबर अशोक चव्हाण यांच्या समर्थकांचे जे काही बॅनर असतील हे असे बॅनर जे आहेत ते नांदेड शहरात या चौकामध्ये लागलेले आहेत। आणि दुसरीकडे जर आपण बघायला गेलं तर नांदेड शहराचं जे पूर्ण शहरचं जे चौक आहे त्या चौकामध्ये भाजपचे झेंडे देखील लागलेले आहेत। अशोक चव्हाण येण्यापूर्वी जे आहेत ते येथील त्यांच्या समर्थकांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते जय श्रीरामचा नारा लावला होता, जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या आणि त्यानंतर या ठिकाणी अशोकराव चव्हाण यांचं आता आगमन झाल्यानंतर अशोकराव चव्हाण जे आहेत ते नांदेड एअरपोर्ट मधून बाहेर पडतायत। नांदेड एअरपोर्टच्या बाहेर एक मंडप उभारण्यात आलेला आहे आणि त्या मंडपमध्ये बहुधा आता मनोहर जोशी यांना जे आहेत ते श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुद्धा चालला आहे। तिथं श्रद्धांजली कार्यक्रम पार पाडणार असल्याची आपल्याला माहिती आहे आणि त्यानंतर जे आहे ते पुढे ते शहरामध्ये त्यांची स्वागत रॅली निघणार आहे। निकिता, हो अगदीच रमेश, जाणून घेत राहू सविस्तरपणे। तुम्ही राहत सोबत तर आपण पाहतोय कार्यकर्त्यांकडून अशोक चव्हाण यांचं जोरदार स्वागत करण्यात येत आहे।